नमस्कार. जाधव गुरुजी ग्रुपमार्फत आयोजित कथाकथन स्पर्धेमध्ये मी कथा सादर करत आहे. कथेचं नाव आहे बळी. प्रणिता शिपूरकर यांच्या आगामी पुस्तकातून ही कथा प्रकाशित होत आहे. कथेचं नाव आहे बळी. सकाळी चहाचा घोट घेऊन गेलेला बापू उन्न डोईवर येईस्तोवर आऊत हाकतच होता. पोटात जोराचे कावळे ओरडायला लागले तसे त्याने आऊत सोडलं. बैलांना लिंबाच्या झाडाखाली बांधलं. त्यांना पाणी पाजवून चारा घातला आणि मग जेवणासाठी गावाकडे निघाला. दारातच कट्टीवर बाबा उन्हाकडे बघत खोकत बसला होता. त्याच्या सुकलेल्या तोंडाकडे बघून बापू बोलला, अजून जेवला नाहीस काय तू? नाही लेकरा, आज अमावस्या ना मग. तुझ्या आईच्या अंगातली देवी उतरल तवा जेवण. बाबा हताशपणे बोलला. अमावस्या आणि देवीचं नाव ऐकून बापूला घरात जायची इच्छाच झाली नाही. तसं बापूचं कुटुंब 4च माणसाचं. पोटापुरती शेती आहे, पण आईच्या देवी अंगात काढण्याच्या प्रकारानं जेवण कधी वेळेवर पोटात पडत नव्हतं. सतत अमावस्या, पौर्णिमा, एकादशी, उपवास, देवीकडे कौल लावायला येणारी माणसं, देववाल्या बायांचा अड्डा, या सगळ्यानं घरात काही शिस्त राहिली नव्हती. या उपासमारीनं बाबा 50शीतच टेकला होता. मोठी बहीण हौसा शेजारच्या गावात दिली होती. तिचं माहेरपण सुद्धा मनासारखं होत नव्हतं. आईच्या अंगात येण्यावर बापूचा अजिबात विश्वास नव्हता. तिला समजावून तो थकला होता. शेती करणारा मुलगा आणि घरातलं हे देवपण बघून त्याला सांगून येणाऱ्या मुलींची स्थळं परतत होती. आज तरी अगदी कहर झाला होता. दुपारचे 1 वाजत आले होते, पण सकाळच्या चहानंतर चुलीत विस्तव नव्हता. आई देवीच्या खोलीत बायकांच्या घोळक्यात देवी होऊन बसली होती. ते बघून बापूचा पारा आणखीच चढला. चुलीजवळच्या डेऱ्यातल्या तांब्यावर पाणी घटाघटा पिऊन झाल्यावर मोर्चा देवीच्या खोलीकडे वळवला. ए बायानो, तुम्हाला काय घरात काय कामं आहेत का नाही? तुमच्या सुना तिकडं तुमच्या नावानं बोटं मोडत भाकरी भाजत असतील. जाता का आपापल्या घरी? काय नाटकं चालली तुमची? बापूच्या या अनपेक्षित हल्ल्यानं आई सकट सगळ्याजणी ताड करून उभ्या राहिल्या. कुठल्या वाटेनं आलास रे लेका? जना आजी बापूच्या तोंडाकडे बघत बोलली. पोराला भर उन्हाचं वडाखालचं येताळानं धरलंय वाटतं. अंगाराला अवघा आईचा. बायजा काकूनी समस्या आणि उतारा एकदमच सांगितला. ए काकू, मला वडाखालचं नवं, पोटातल्या भुकेचं भूत लागलंय. तुमचं आपलं बरं आहे. 10 घरं फिरून देवीच्या नावानं तुकडं खाऊन पोट भरतेसा. बापू आता चांगला चवताळ होता. बापूचा अवतार बघून आईनं पुन्हा घुमायला सुरुवात केली. तसा बापूचा तोल सुटला. देवघरचा दरवाजा धाडकन आपटत त्याने आईच्या कानपटात जोरात लगावली. त्याच तेरमिरीत त्यानं देवीच्या समोरच्या पडल्यामधील तांदूळ, कवड्यांच्या माळा बुट्ट्यासह बाहेर फेकल्या. बापू रागाने लालेलाल झाला होता. हे सर्व बघून बायाने हळून तिथून काढता पाय घेतला. आई अपमान आणि संतापानं खाली कोसळून जमीन आपटू लागली. भाड्या, 1 दिवस जेवला नाहीस तर मरतोस काय? काय कमी केले रे तुला देवीनं? लहानपणापासून तिच्या नावानं मागून आणलेलं खाऊनच जगलास ना? रडत रडत आईने प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न केला. लहानपणाचं नाव काढताच बापूला ते सर्व दिवस आठवले. शाळेत मुलं त्याला उदग आई उद म्हणून चिडवायची. अंगात येणं खोटं असतं. काही बायका काम चुकवण्यासाठी, काही जणी घरातील समाजातील सर्वांचं लक्ष आपल्याकडे वेधण्यासाठी, तर काही माणसं पोट भरण्यासाठी नाटक करतात असं गुरुजी जेव्हा सांगायचे तेव्हा बापूला मेल्याहून मेल्यासारखं व्हायचं. हे सर्व आठवताच आणखीनच त्वेषानं बोलला. तुला कुणी सांगितलं होतं माझं पोट भरायला? तेव्हाच उपासमारीने मेलो असतो तर बरं झालं असतं. शेतात जरा घसाघसा राबली असतीस तर काही कमी पडले नसतं. आज आपल्या बरोबरीच्या तात्या काकूंनी शेतात विहीर मारून हिरवगार केले शेत. तुझ्या या देवीपायी बाबाचं सुद्धा पोटपाण्याचा हाल करावीस, कळतंय का तुला? यासाठी अक्काला सुद्धा माहेरपणाला पाठवत नाहीत. तिच्या सासवा जावा तुझ्या देवपणावरून सतत टोमणे मारत असतात. माझी 35 आली, अजून लगीन नाही. दोस्ताची पोरं शाळेला जायला लागली. मला 4 माणसात उजळ तोंडानं जाव असं वाटत नाही. तुला काय हाय काय त्याचं? बोलता बोलता बहिणीच्या आठवणीनं बापूचा गळा दाटून आला. ती होती तेव्हा कोंड्याचा माडा करून वेळच्या वेळी दोघांना प्रेमानं वाढत होती. तिचं लग्न झालं. ती नांदायला गेली आणि घरचं घरपण वाऱ्याला लागलं. घरातला गोंधळ ऐकून म्हातारा धोंडीबा कवाच आत येऊन भिंतीला टेकून बसला होता. या साऱ्या प्रकारानं त्याच्या तोंडातून शब्द निघत नव्हता. लेकाचा शब्द त्याला पटत होता. बापूच्या गळ्यातून आलेला हुंदका कानावर पडताच त्याचं काळीच फाटलं होतं. बाप म्हणून आपण नालायक ठरल्याची अपराधी भावना
त्याच्या चेहऱ्यावर पसरली होती. बापूने बाबाच्या तोंडाकडे पाहिलं आणि त्याच्या पोटात कालवा कालव झाली. पोट कपाटीला गेलं होतं. अंगातला सदरा जागोजागी फाटला होता. कित्येक दिवस आंघोळी दाढी केलेली नव्हती. गेल्या वर्षीच्या ओल्या दुष्काळानं बापूच्या हातात काही राहिलं नव्हतं. कधी कधी दुसऱ्याच्या शेतात आऊत घातलं तर पैसे हातात यायचे, पण गावातल्या दोघा तिघांनी ट्रॅक्टर घेतल्यापासून तोही मार्ग बंद झाला होता. बैलावर त्याचा लई जीव होता, म्हणून कसं तरी जिकरीनं त्याचा सांभाळ तो करत होता. आई अजूनही देवीच्या खोलीतून बाहेर आली नव्हती. बापूने तोंडावर पाणी मारून घेतलं. बाबाला हाताला धरून उठवलं. बाहेर जाऊन गावातल्या हॉटेलातून बाबाला भजीपाव आणून दिला. बाबाच्या समोर पाण्याचा तांब्या भरून ठेवला आणि मागे वळून न पाहता तो तडक बाहेर पडला. पुढच्या दिवशी पहाटेच बापूचे सर्जा आणि राजा गावच्या वेशीजवळ उभे होते. सर्जाचा कासरा त्याच्या गळ्यात लोंबत होता, तर राजाचा कासरा गायब होता. ते दृश्य पाहून बापूच्या दोस्तांनी त्याच्या शेताकडे धाव घेतली. लाडक्या बैलाचा कासरा घेऊन बापूने आंब्याच्या झाडाला गळपास घेतला होता. अंगात भरणाऱ्या देवीनं एका तरुण मुलाचा बळी घेतला होता. धन्यवाद.